महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक करा. या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नाही आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला आणि या बँकेमध्ये जमा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. फक्त व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूया. चला तर थेट पद्धतीने व्हिडिओला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया. कोणत्या तारखेपर्यंत आणि कधी हप्ता वितरित होऊ शकतो अशी शक्यता आहे या संदर्भात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी योजना असो किंवा PM किसान योजना असो, पीक विमा असो, अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम असो, कोणत्याही योजनेचे पैसे असो, घरकुल योजना असो, या योजनेचे पैसे कोणत्या योजनेचे पैसे शासनाच्या माध्यमातून देण्यात येत असतात. आणि हे जे रक्कम असेल ही रक्कम शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँकेमध्ये मिळत असतात. आता पहा, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पण तसाच आधार संलग्न बँकेमध्ये DBT मार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. तर एका प्रश्नाचं उत्तर समजलं. आता कोणत्या तारखेला मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कुणाला मिळणार. तर PM किसान योजनेचे जेवढे लाभार्थी आहेत, म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची योजना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा त्याच शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आपण जर पाहिलं तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण जर पाहिलं तर आता महानगरपालिकेचा जो निवडणुका होत्या तो झालेल्या आहेत, निकाल सुद्धा लागलेले आहेत. आता ही जे निवडणुका झाल्या, आता निवडणुका झाल्यामुळं ही जी रक्कम जी अडकली होती ती मिळण्याची आता लवकरच शक्यता अशी वर्तवली जात आहे. तर अशा पद्धतीने हप्ता मिळण्याची शक्यता आहे. फक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.